आर्यंत हॉस्पिटलांत काम करते आसा ॲज अ नर्सिंग ऑफिसर. ॲज अ नर्स हांव चड प्राऊड फील करता की आमकां ॲज अ नर्स आमी नोबल नर्स हॅज अ नोबल अंडरस्टँडींग अँड रिस्पॉन्सिबिलिटी सिंपथीक आनी इफिशियंट रावका, कित्याक की सगळे पेशंट आपले दुखांत आनी सिकनसांत येतात हांगा, तो आमी तांकां बरें केअर दिवपा आनी तेंचे कितें बी कश्ट दूख आहा ते आमी तांकां हेल्प करता. हांव सगळ्यांक नर्सीस डेच्या बद्दल शुभेच्छा दिता. माझं नाव श्वेता डिसोजा आहे. मी आर्यंत हॉस्पिटलमध्ये ॲज अ नर्सिंग ऑफिसर आहे. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा या भावनाने मला नर्स असल्यास अभिमान आहे. नर्स असणे ही केवळ एक नोकरी नाही, तर इतरांच्या जीवनावर सकारात्मक भावना पाहणे हा एक विशेष अधिकार आहे. हॅपी नर्सेस डे टू ऑल. May 12th is observed as International Nurses Day all over the world, and it is on this day that we appreciate and we felicitate the good work done by the nurses. In fact, every day is a Nurses Day because without nurses, patients can't be looked after properly. Nurses are the backbone of the healthcare industry, and they are the one who are in touch with the patient continuously. Doctors see the patients maybe for 5 minutes, 10 minutes, or maybe 2 to 3 times in a day, but nurses are the one who are there with the patient, taking care of them round the clock. We wish all these nurses a very happy Nurses Day, and we are proud to say that we have got some of the best nurses working for us at Aryant Hospital. Nurses are now partners in the healthcare industry as well as in hospitals. Most of these nurses, gone are those days where they used to look after the back, the mouth, and do nursing care, but now they are more talented and they are more intelligent and they are more educated than what we used to have about 10 years back. There are specialist nurses who are critical care nurses. There are nurses who are specialists in cardiac surgery. They help us in cardiac surgery. They help us in neurosurgery. So like this, they have become partners of doctors in delivering health care to the patients. So without them, things can be difficult. So we are proud of our nurses, and I wish these nurses have a very great day on the eve of International Nurses Day. In fact, most of the nurses are ladies, and working and managing home both is also a big task, and they do it so well that you cannot make out that they have problems at home also. So they leave their issues outside, they come here and dedicate their services towards the welfare of these patients. So hats off to nurses, and we are all proud of you. माझं नाव अर्चना कोटी आहे. आज आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवस आहे. हे नर्सिंग दिवस आम्ही का करतो म्हणजे आमचे जे फर्स्ट नर्स जे होते फ्लोरेन्स नायटिंगेल, तिचं 12 मे 1820मध्ये बर्थ झालं होतं इटलीमध्ये. मग ते आम्हाला एक प्रेरणा आहे की त्याच्यामुळे आम्ही काय करतो, आज नर्सिंग डे आम्ही खूप इंटरेस्टने सेलिब्रेट करत आहे. हे काम करताना मला असं फील होते की मला असं खुशी वाटते की मी ह्या नर्सिंग फील्डमध्ये आहे. मला पेशंटचं केअर घेणं, पेशंटबरोबर राहणं, त्यांच्याशी बोलणं फ्रेंडली, त्यांचं काय असं आजारीपणं असते त्यांनी माझ्याशी शेअर करतं, मी त्यांना कसं ट्रीटमेंट देऊ शकते ह्याच्याबद्दल मी शिकलेलं आहे आणि त्यांना ट्रीटमेंट द्यायला पण मला खूप आवडते. ह्या फील्ड मी पुढं असं कॅरी फॉरवर्ड करून ह्याच्यामध्ये आणि जर असं काय शिकायला भेटते मी शिकून असे पुढचं जे नर्सिंग जे येतात जे स्टुडंट्स त्यांना पण शिकवायचं मला हवं आहे.
नवीन जे स्टुडंट्स ह्या फील्डमध्ये येतात मी त्यांना ह्याच्याबद्दल डिटेल्स म्हणजे काय काय असते ह्याच्यामध्ये, आम्ही कसं पेशंटचे बरोबर ट्रीट करू शकते, त्यांच्याशी कसं फ्रेंडली बोलू शकते, की ह्याच्यामध्ये काय असते, आपण कसं त्यांना म्हणजे व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांना बरं करू शकते, हे सगळं ही स्किल्स असते त्याच्यामध्ये. मग त्यांना मी शिकून ह्याच्याबद्दल मी त्यांना हे करणार आहे, म्हणजे मार्गदर्शन देणार आहे. आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवसाचं हार्दिक शुभेच्छा आहे. म्हजें नांव डायना फर्नांडीस. एक्चुली आज आमी इंटरनॅशनल नर्सीस डे सेलिब्रेशन करतना हांव नर्सिंग डेच्या बद्दल आनी नर्सिंगच्या बद्दल थोडें सांगू अपेक्षिता. फ्लोरेन्स नायटिंगेल 1820 इटलीमध्ये तिचा जन्म झालो आणि हे नर्सिंग प्रोफेशनाचे इंट्रोडक्शन पहिले तिने दिले. सेकंड वॉर ज्या वेळी चलताना तिका ॲक्च्युली ते जे सोल्जर असलेले त्यांचे कष्ट तिच्यान पडो जाले ना आणि ती एवरी नाईट ॲक्च्युली एक लॅम्प घेऊन ती त्यांची सेवा करताली आणि त्याच्या निमित्त जायत्या लोकांचे लाईफ तिने बचाव केले. ॲट अ सेम टाईम ती वे ऑफ लिव्हिंग ती स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तिने इम्प्रूव केले. सो तिजे जे लाईफ पळयतना न्ही म्हाका दिसता की हांवें नर्सिंग प्रोफेशन चूज करून एक बरें काम केलां. बिकॉज नर्सिंग प्रोफेशनांनी फक्त लोकांची सेवा करचें मेळना, तेंगे एक्चुली जे कश्ट आसा, तेंगे कितें प्रॉब्लम आसा ते तेणी फ्रीली आमच्या कडेन उलयता. डॉक्टर अशें उलयचें वचना पूण आमच्या कडेन उलयता आणि तेंचे जे तेणी उलयता कम्युनिकेशन तें आयकून न्ही म्हाका एक्चुली आयडिया येता की हांवें तेंकां कशें ट्रीट करूं जाय आनी तेंकां कितें एग्जॅक्टली नीड आसा. नॉट दॅट. आनी दुसरें म्हळ्यार नर्सिंग प्रोफेशन एक डेडिकेशन आसा. नर्सिंग प्रोफेशन अशें न्ही की नर्सिंग प्रोफेशन घेतलें आनी काम केलें गेलें, पूण एक डेडिकेशनान काम करचें मेळटा, तेतून डीपली शिकोवंक मेळटा आनी एवरी डे म्हणजे एक नवीन नवीन कितें तरी आमकां शिकचें मेळटा. ॲट द सेम टायम जे आमचे ज्युनियर येता तांकां एक्चुली आमगे एक्सपिरियन्स आमी शेअर करतना तेमी कितें चड वस्तू शिकता की नर्सिंग म्हळ्यार कशें कितें आतांचे हे न्ही यंग जनरेशन तेमकां एक्चुली ट्रेनिंगाची गरज. ते आमी जशें काम करून येयला इतले दीस ते आमी तांकां शिकयता जाल्यार ते शिकतले. सो आय एम व्हेरी प्राऊड की आय एम अ नर्स आणि ॲक्च्युली हे प्रोफेशन सिलेक्ट करून भरपूर वर्सां जालीं म्हाका हे काम करचें ह्या फिल्डान, पण म्हाका भरपूर खुशी भोगता की हांव एक नर्स. सो विश यू ऑल इंटरनॅशनल नर्सीस डे. म्हजें नांव आसा अपोलीन लोबो. हांव प्राऊड आसा नर्स जावंक फ्लोरेन्स नायटिंगेल. तेचे बर्थ दिवस आमी नर्सीस डे सेलिब्रेट करता. तेका लागून थोडें आमकां इन्स्पिरेशन मेळ्ळां नर्स जावंक आनी आमकां पेशंटाचें केअर घेवंक बरें वाटता आनी तेंचे बरोबर आमी डीपली कम्युनिकेशन करून तेंचे कश्ट कितें आसा ते पळोवंक घेवचें लागता. आनी आमी कशें तेंचे बरोबर कम्युनिकेशन करता तेचे बद्दल तेणी आमकां सांगतात तेंचे कश्ट कितें आसा म्हणून. ते आमी तेंचे रिलीव करूंक जाय. तेंकां ट्रिटमेंट तेचे वर दिलें तर तेंकां बरें वाटता. नर्स जावनूच म्हाका प्राऊड फिलींग हा कित्याक म्हाका ते कश्ट तेंचे पळोवन जायना. तेंकां कशें रिलीव करूं साठी बरें वाटता म्हाका. 12 मे फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा बर्थडे आहे. मला नर्स म्हणून मला प्राऊड फील होत आहे. आज फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्यामुळे नर्सिंग प्रोफेशनला एक काय रिस्पेक्ट भेटला आहे आणि नर्सिंग प्रोफेशनमध्ये मला पेशंटसोबत कम्युनिकेशन करायला आवडतं आहे. त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेऊन ते सॉल्व करायला आवडतं आहे आणि जे पेशंटला क्युअर करण्यासाठी मी हेल्प करतो याचा मला प्राऊड आहे. नर्सिंग प्रोफेशन एक हॉस्पिटलचं एक बॅकबोन असल्यासारखं आहे. नर्सिंग प्रोफेशनशिवाय हॉस्पिटल चालणं इम्पॉसिबल आहे. तर नर्सिंग प्रोफेशन इज अ गुड प्रोफेशन. म्हणजे मी सगळ्यांना म्हणजे फ्रेशर जे येणार आहेत जे नर्सिंग फील्डमध्ये त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जास्त करून प्रॅक्टिकल जे हॉस्पिटलमध्ये प्रोसिजर वगैरे असतात त्याकडं फोकस करून चांगलं शिकावं. काय तर हॉस्पिटलमध्ये जे नर्सिंग प्रोसिजर वगैरे असतात, काय काय स्किल्स वगैरे असतात नर्सिंगमध्ये, कम्युनिकेशन स्किल्स ते शिकून पुढं नर्सिंग प्रोफेशन डेव्हलप करावं. पुढे जेंट्ससाठी ॲब्रॉडला जास्त स्कोप आहे. परत इंडियामध्ये जर राहून गव्हर्मेंट जॉबमध्ये पण चांगला स्कोप आहे फ्युचरमध्ये जेंट्ससाठी. आंतरराष्ट्रीय नर्सेस डेच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव प्रिया सुतार आहे. ITUमधलं आर्यंत हॉस्पिटलमध्ये काम करते. तिथं पेशंट केअर म्हटल्यावर आमच्यावर जबाबदारी जास्त असते. पेशंट असं असतं की क्रिटिकलमध्ये पण असू शकतं आहे आणि हे पण असू शकतं आहे. क्रिटिकलला थोडं जास्त केअर लागतं आहे म्हटलं कसं त्यांना 24 तास आमचं हे राहतं आहे, आमच्यावर डिपेंड राहतात त्यांनी. त्याच्यासाठी आम्हाला भरपूर हे आहे
आम्ही प्रोफेशन आहे नर्सिंगचे म्हटल्यावर आम्हाला भरपूर अभिमान आहे त्याच्यावर. हॅपी नर्सिस डे फॉर एव्हरीवन. मेरा नाम हयात है और मैं यहाँ पे अरिहंत हॉस्पिटल में एज ए नर्सिंग सुपरिटेंडेंट काम कर रहा हूँ. फर्स्ट तो मैं बोलूँगा कि सबको हैप्पी इंटरनेशनल नर्सिस डे. आज जो है ना वो 12 मई है. हम लोग इंटरनेशनल नर्सिस डे सेलिब्रेट करते हैं. सब लोग हम लोग मतलब बहुत खुश रहते हैं कि हम एक नर्सिंग प्रोफेशन में आए और नर्सिंग प्रोफेशन हमको मिला. हम लोग बहुत मतलब अच्छा फील करते हैं, बहुत प्राउड फील करते हैं कि हम लोग पेशेंट के साथ काम करते हैं और पेशेंट जो है ना हमको कैसे रिस्पॉन्स देता है, कैसे फीडबैक देता है, उससे हमको बहुत खुशी होती है. देखिए कैसे है नर्सिंग जो प्रोफेशन है हमारा, अभी पहले जो है ना उतना स्कोप नहीं था. मतलब अभी आते आते है ना बहुत मतलब स्कोप बढ़ता जा रहा है. मतलब जैसे हमारा नेशनल लेवल पे है, मतलब नेशनल लेवल में एग्ज़ाम्स बहुत हो रहे हैं, एम्स है, जिपमर है, बहुत अपॉर्चुनिटीज़ मिलते हैं, बहुत मतलब फ्रेशर्स को वगैरह. और स्टेट लेवल में भी अभी मतलब कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स हो रहे हैं. उनका मतलब टीचिंग वगैरह मतलब एजुकेशन उनके हिसाब से कैसे कैसे अलग अलग क्लासेस लिए जाते हैं. तो क्लासेस अटेंड करके उनको बहुत अपॉर्चुनिटी मिलता है कि वो लोग एग्ज़ाम्स अटेंड करके पास करके क्लियर करके एम्स में जाए, जिपमर में जाए. ऐसे मतलब अपॉर्चुनिटी मिलता है उनको. और इंटरनेशनल लेवल में भी उनको मतलब बहुत अपॉर्चुनिटी मिलता है. आयरलैंड हो, यूके हो, ऑस्ट्रेलिया हो, न्यूजीलैंड हो, यहाँ पे है ना बहुत मतलब अभी वहाँ पे बहुत स्कोप चल रहा है. तो रिक्वायरमेंट बहुत है उनका. तो एक नर्सिंग ख़त्म करके वहाँ पे वो लोग जॉब कर सकते हैं. Wishing you all a happy International Nurses Day.